नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाला बालगुटी देण्याचे काही नुकसान आहे का? बालगुटी देणं योग्य आहे की अयोग्य आहे? बालगुटी देण्यासाठी डॉक्टर मनाई का करतात? या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। तसेच बालगुटीबद्दलच्या बऱ्याचशा बारीक-सारीक गोष्टीही या व्हिडिओमधून आपल्याला माहीत होतील। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही। असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका। बाळाला बालगुटी देणे योग्य आहे की अयोग्य? आयुर्वेद शास्त्रानुसार बालगुटीमधील वनौषधी बाळाला सामान्यपणे दिसून येणाऱ्या बऱ्याचशा त्रासांवरती उपयोगी असतात। बाळाला काही त्रास होत असेल तर त्रास कमी होण्यासाठी आणि नियमितपणे औषधं उगाळून दिली तर कोणतेही त्रास होऊ नये यासाठी उत्तम, शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी उत्तम असतात। बाळगुटीमध्ये जायफळ, मायफळ, हळकुंड, मुरुड शेंग, वेखंड, ज्येष्ठमध, हिरडा, डिकीमिली, काकडशिंगी, अश्वगंधा, खारीक, काजू, बदाम, जर्दाळू, खडीसाखर उगाळली जाते। लहान बाळांना बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी, जुलाब, पोटामध्ये जंत, दात येण्यास त्रास होणं, ताप, त्वचेची ॲलर्जी, घसा दुखणं, खोकला, सर्दी, कफ वाढणं, गॅसेस होणं, झोप शांत न येणं या त्रासांवरती बालगुटीमधील वनौषधी गुणकारी असतात। बाळाला नियमितपणे बालगुटी दिली तर मुलांना असे त्रास होत नाहीत किंवा त्रास असतील तर ते लवकर कमी होण्यास मदत होते। नियमितपणे बालगुटी दिल्याने बाळ सशक्त, सुदृढ, उत्तम वजन वाढणारं, रोगप्रतिकारशक्ती असणारं आणि बाळाचा छान बौद्धिक आणि शारीरिक विकास होतो। बाळगुटीचे एवढे फायदे आहेत तर डॉक्टर गुटी देण्यासाठी मनाई का करतात? ॲलोपॅथी आणि आयुर्वेद या वेगळ्या शाखा आहेत। आयुर्वेदानुसार बालगुटी आणि त्यामधील वनौषधींच्या फायद्यांचा अभ्यास झालेला आहे। बाळाच्या ही वनौषधी दिल्याने तब्येतीवरती कोणताही वाईट परिणाम होत नाही। याउलट भरपूर आरोग्याचे फायदे झालेले सिद्ध झालेला आहे। ॲलोपॅथीमध्ये यातील कोणत्याही वनौषधींचा अभ्यास नाही, त्यामुळे डॉक्टर बालगुटी देण्यास मनाई करतात। परंतु आयुर्वेदिक वैद्य म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतला तर योग्य त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आणि योग्य प्रमाणातील बालगुटी बाळाला नियमित देणं फायद्याचं आहे, हे वैद्य सांगतात। बालगुटीमधील वनौषधी सुवर्णजलामध्ये किंवा आईच्या दुधामध्ये उगाळले जातात। ओलसर झालेली वनौषधी व्यवस्थित कोरडी करून सुकवून हवाबंद डब्यात ठेवणं गरजेचं आहे। जर या वनौषधी ओलसर राहिल्या तर त्यावर बुरशी वाढू शकते, त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो। पोटात इन्फेक्शन, काही वेळेला जुलाब, अपचन, उलटी अशा तक्रारीही उद्भवू शकतात। बालगुटी अतिरिक्त प्रमाणात दिली तर बाळाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो, त्यामुळेही डॉक्टर बालगुटी देण्यास मनाई करतात। बालगुटी उगाळत असताना मोठा तुकडा राहिला तर बाळाला गुटी पिताना त्रास होऊ शकतो, ठसका किंवा उलटी येऊ शकते। गुटी उगाळल्यानंतर गाळणीतून गुटी गाळून घ्या, म्हणजे कोणताही तुकडा बाळाच्या तोंडामध्ये जाणार नाही। स्वच्छतेची व्यवस्थित काळजी घेऊन बाळाला बालगुटी देऊ शकता। जर या सगळ्या गोष्टी करणं शक्य नसेल तर विश्वासार्ह कंपनीची तयार गुटी बाळाला त्याच्या वयानुसार देऊ शकता। बाळाला बालगुटीमुळे काही नुकसान होऊ शकतं का? बाळासाठी बाळगुटी उगाळत असताना वापरली जाणारी भांडी, सहान आणि गुटी उगाळण्यापूर्वी हात स्वच्छ असणं गरजेचं आहे। सहान चांगल्या प्रतीची आणि खर निघणार नाही अशी वापरणंही गरजेचं आहे। अस्वच्छतेमुळे लहान बाळाला पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात। बालगुटीमधील वनौषधी उघडून झाल्यानंतर व्यवस्थित कोरड्या करून हवाबंद डब्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यावरती बुरशी किंवा जंतू वाढणार नाहीत। पावसाळ्याच्या वातावरणामध्ये बालगुटीतील पदार्थांवर बुरशी लवकर लागते, अशा वेळी वनौषधी फ्रीजमध्ये ठेवणं योग्य आहे। गुटी उगाळल्यानंतर बाळ प्रीमॅच्युअर असेल, बाळाला पचनाच्या तक्रारी असतील, नियमितपणे कोणत्या आजाराची औषधं द्यावी लागत असतील, बाळाचं वजन व्यवस्थित वाढत नसेल, बाळाच्या शारीरिक वाढीमध्ये काही अडथळा वाटला असेल तर 1.5 महिन्यानंतर अशा बाळाला बालगुटी चालू करू नका। 6 महिन्यानंतर या मुलांनाही बालगुटी देऊ शकता। बाळाला दिवसातून 1 वेळा सकाळच्या वेळेमध्ये बालगुटी देऊ शकता, म्हणजे दिवसभर हालचालीमध्ये पचन व्यवस्थित होण्यास मदत होईल। बाळाला बालगुटी दिल्यानंतर काही त्रास जाणवला तर गुटी देणं बंद करा आणि 6 महिन्यानंतर परत गुटी देणं चालू करू शकता।
ऋतूबदलानुसार बालगुटीतील वनौषधी कमी जास्त प्रमाणात उगाळणं गरजेचं असतं. उन्हाळ्यात सुंठ, वेखंड, हळकुंड या उष्ण वनौषधी कमी प्रमाणात उगाळा. या उलट थंड वातावरणामध्ये सुंठ, वेखंड, हळकुंड वनौषधी उगाळून दिल्याने फायदा झालेला दिसून येतो. स्वच्छतेची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर बाळाला जंतुसंसर्ग होऊन पचनाचे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे स्वच्छतेची काळजी घेऊनच बालगुटी उगाळणं गरजेचं आहे. सर्व काळजी घेऊन गुटी उगाळणं शक्य नसेल तर विश्वासार्ह कंपनीची तयार बालगुटी बाळाला देणं कधीही श्रेयस्कर असतं. बाळासाठी बालगुटीमधील वनौषधींचे फायदे, बालगुटी कशी उगाळावी आणि तुमच्या मनातील बालगुटी संबंधीच्या प्रश्नांचे सविस्तर व्हिडिओजही आपण या चॅनलवरती पाहू शकता. वरती दिलेल्या आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बालगुटी ही लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहू शकता. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा. नवनवीन पालकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.